प्रभाग क्रमांक 26 ड चे लाडके नेतृत्व हक्काचे नगरसेवक माननीय श्री अजय अप्पासाहेब खेडेकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने अभिष्ट चिंतन सोहळा व स्नेह भोजनाचा कार्यक्रम शुक्रवार दिनांक 12 डिसेंबर रोजी हजारो नागरिकांच्या उपस्थितीत मोठ्या थाटामाटात पार पडला। लोकहिताचे अनेक उपक्रम अजय खेडेकर यांच्या माध्यमातून वर्षभर राबवले जात आहेत। सरकारी योजना घराघरापर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांचा मोठा वाटा आहे। आज वाढदिवसानिमित्त प्रभागातील विविध क्षेत्रातील मान्यवर लहानांपासून थोरांपर्यंत सर्व वयोगटातील नागरिक बंधू भगिनी यांनी उपस्थित राहून अजय खेडेकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या। वाढदिवसाच्या पूर्व दिवशी महारक्तदान शिबिर आयोजित केले तर प्रभागातील लाडक्या बहिणींसाठी होम मिनिस्टर लकी ड्रॉ स्पर्धेचं आयोजन येत्या रविवार दिनांक 14 डिसेंबर रोजी करण्यात आलंय। यामध्ये अनेक मोठमोठी बक्षिसं महिलांसाठी ठेवण्यात आली असून मनोरंजनाची मोठी पर्वणीच अजय अप्पासाहेब खेडेकर यांच्या माध्यमातून उपलब्ध करून दिली आहे। अभिष्ट चिंतन सोहळ्यासाठी प्रभाग क्रमांक 26 मधील घोरपडे पेठ, गुरुवार पेठ, गंजपेठ, खडकमाळ, रविवार पेठ, शुक्रवार पेठ, समता भूमी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। अनेकांनी फोनद्वारे तर सोशल मीडियाच्या माध्यमातून देखील खेडेकर यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केलाय। लोकप्रिय कार्यक्षम नगरसेवक म्हणजेच माननीय अजय भाऊ अप्पासाहेब खेडेकर यांचा अभिष्ट चिंतन सोहळा आणि त्यानिमित्ताने उपस्थित सर्व मान्यवर माता भगिनी आपल्या सर्वांचं अजय भाऊ खेडेकर आणि मित्र परिवाराच्या वतीने मनपूर्वक सहर्ष असं स्वागत। जन्मदिवस हा आपण साजरा करतच असतो। गेले 15 वर्ष मी माझा वाढदिवस साजरा करतोय। खऱ्या अर्थानं आनंद जो आहे तो हा आपल्या जनतेमध्ये आहे। तळागाळामधल्या लोकांबरोबर मी राहतो, सगळ्यांबरोबर राहतो। सर्व जाती धर्मातील लोक माझ्यावर प्रेम करतात। खऱ्या अर्थाने मी ठरवतो दरवर्षी की आपण जो भारतीय जनता पक्षाचा नारा आहे तो अंत्योदयापर्यंत गेलं पाहिजे। त्याच प्रकारे सर्व माझ्या कुटुंबातले जो नागरिक आहे, माझ्या कुटुंबातले जे ग्रह आहेत, जे माझे मतदार आहेत, तेच माझं एक कुटुंब आहे। त्यांच्याबरोबर मी दरवर्षी वाढदिवस साजरा करतो। सर्व कुटुंब माझ्या इथे जेवायला येतात, स्नेहभोजनाचा आनंद घेतात आणि मला भरभरून आशीर्वाद देतात। हाच माझा जन्मदिवसाच्या मला त्यांच्या शुभेच्छा असतात। पिढीचं सांगायचं म्हटलं तर माझ्याकडे ज्या महानगरपालिकेतल्या शाळा होत्या त्या ज्यावेळेस मी 2017 साली निवडून आलो त्याची पटसंख्या जर तुम्ही बघितली ते फार नगण्य होती। पण आज बघताल तर आमच्या शाळेमध्ये ऍडमिशन मिळत नाहीये, हे त्यांचं प्रेम आहे। त्यांना ज्युनियर केजी ते 10वी पर्यंत शिक्षण देण्याचं काम या प्रभागात मी करतोय। ते 10वी पास झाल्यानंतर त्या विद्यार्थ्याला लाईट हाऊसच्या माध्यमातून त्याला कोर्सेस दिले जातात, त्याच्यातनं त्याला नोकरी दिली जाते। इथपर्यंत आमचा प्रभाग स्किल इंडिया डेव्हलपमेंटच्या नावाखाली आम्ही तिथपर्यंत पोहोचलोय आणि त्या प्रत्येकाचं कुटुंब सक्षम कसं होईल या माध्यमातून खऱ्या अर्थाने मी काम करत असतो। तयारी तर गेले मी 17 ते 22 नगरसेवक होतो। 22 नंतर प्रशासक आलं तरी सुद्धा आम्ही अजून काम करतोय। प्रत्येक नागरिकांच्या घराघरातील कोणत्याही अडचणी असतील त्या अहोरात्र 24/7 याप्रमाणे मी 365 दिवस उपलब्ध असतो। त्या पद्धतीने मी प्रत्येक येणाऱ्या नागरिकांच्या अडचणीचं कोणतंही काम असू दे, ऑपरेशन असू देत, मोतीबिंदूचे ऑपरेशन असू देत, उज्ज्वला गॅस असू दे, ज्या काही आयुष्यमान भारत योजना असू दे, प्रचंड योजना या प्रभागात मी राबवल्या की जेणेकरून माझं एक ध्येय आहे की आपण आपल्या जीवनामध्ये सार्थक असेल तर आपल्या प्रत्येकाला आपला उपयोग झाला पाहिजे, त्याच्या अडचणी सोडवल्या पाहिजे या उद्देशाने मी खऱ्या अर्थाने काम करतो।